दापोली तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या अंजर्ले समुद्री किनारी पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत कासव महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। हा महोत्सव पुढे महिनाभर चालण्याची अपेक्षा आहे। ग्रामपंचायत अंजर्ले, सह्याद्री निसर्ग मित्र, महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात कासवांच्या लहान लहान पिल्लांना समुद्रात झेपावताना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे। अंजर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावरती कासव पाहण्यासाठी आलेला। कासव बघून तुम्हाला काय वाटलं? कासवांची पिल्ले बघून आत्तापर्यंत फक्त कासवं गोड्या पाण्यामध्ये एवढीच बघितली जायची आणि जरी टी व्हीमध्ये पाहिलं तरी मोठे कासव असंच पाहिलं जायचं। पण आज पहिल्यांदा जे न्यूबॉर्न म्हणजे एकदम बेबी टर्टल्स असतात तर ते पाहायला मिळाले आणि तो बघून खूप आनंदाचा क्षण होता। अगदी लहान मुलासारखं आम्हालाही त्याच्यामध्ये खूप आनंद वाटला बघण्यामध्ये। आणि एखाद्या गोष्टीची म्हणजे जेव्हा आपण लहान मुलाचं पहिलं पाऊल असतं ते पण आपल्याला जसं जेवढं आनंददायी वाटतं तर तेवढंच आम्हाला हे कासवांचं पहिलं पाऊल आहे, ज्या समुद्राकडे त्यांची जी ओढ आहे त्यांच्या घराकडची, तर ते पाहून खूप आनंद झाला। आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची। जनरल इन्शुरन्स, इफ्को टोकियो, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। फोन नंबर 0831 240 7078, www.lokmanyasociety.org। जीवसृष्टीतील एक महत्त्वाचा दुवा समजले जाणारे व सध्या दुर्मिळ होत जाणारे ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्र कासवांच्या विणीचा हंगाम आता संपला आहे। गेल्या वर्षी अंजर्ले येथे 17 कासवांनी घरटी केली होती। यात 1905 अंडी संरक्षित केली होती। यातील 1185 अंड्यातून पिल्ले बाहेर आली व त्यांना सुखरूप समुद्रात सोडण्यात आले। ज्यावेळेस मादी कासव किनाऱ्यावर अंडी घालायला येतात तेव्हा रात्रीच्या वेळेस आणि पहाटेच्या वेळेस गस्त घालून जी काय अंडी सापडतील ती संवर्धन आपण इकडे या हॅचरीमध्ये करतो आणि जेव्हा साधारण 50 ते 60 दिवसानंतर पिल्ले येतात तेव्हा ते आपण सुखरूप समुद्रात सोडण्यापर्यंत संवर्धनाचं काम करतो। ही मोहीम 2002 पासून चालू झालेली आहे। सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने प्रथमतः ही मोहीम चालू केली। त्यानंतर सह्याद्री निसर्ग मित्र आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहीम कंटिन्यू पुढे झाली। सह्याद्री निसर्ग मित्राने सुरुवातीला या प्रत्येक गावामध्ये तिथे जे किनारपट्टीवर राहणारे लोक त्यांना हाताजवळ धरून त्यांना काम शिकवून त्यांना या मोहिमेमध्ये सामील करून घेतलं। या मोहिमेमध्ये सुरुवातीला असं होत होतं की माणसांकडून आणि वन्य प्राण्यांपासून या नेस्टिंगला मोठ्या प्रमाणावरती चोरीला जात होते किंवा नुकसान होत होतं मोठ्या प्रमाणात प्राण्यांपासून। त्यानंतर आपल्या किनाऱ्यावरती 1-2 माणसं ठेवून हे नेस्ट संरक्षित करण्यात आले। ही मोहीम आपली 24 तासच चालू असते। यामध्ये आपण जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला घरटं शिफ्ट करता येईल तेवढ्या लवकरात लवकर आपण घरटं शिफ्ट करतो। याचं कारण असं आहे जेवढं लवकर आपण घरटं शिफ्ट करू तेवढं चांगलं सक्सेस रेट आपल्याला त्यामधून मिळतो। यंदा देखील मोठ्या प्रमाणात अंजर्लेत कासवांनी अंडी घातली असून ती सर्व अंडी संरक्षित करण्यात आलेली आहेत। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।